मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली असून लाभार्थ्यांची संख्या आता 2.46 कोटींवरून 1.66 कोटींवर आली आहे। या निर्णयावरून राज्यात राजकीय वादळ उठलंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून थेट मागणी केली आहे की ज्यांनी पैशांची ही उधळपट्टी आणि अफरातफर केली आहे त्यांच्याकडून वसुली व्हायला हवी आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली जाते। आणि याच पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांची एकूण संपत्ती किती आहे आणि हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मुळात हे प्रकरण सुरू झालं ई-केवायसी प्रक्रियेमुळे। योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लाभार्थी महिलांना स्वघोषणापत्राच्या आधारे अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती। मात्र त्यानंतर विविध शासकीय डेटाबेसेसची पडताळणी आणि केवायसी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थी आढळून आल्याने त्यांना योजनेतून वगळण्यात आलं। हा 80 लाखांचा आकडा फक्त ई-केवायसी न केल्यामुळे नाहीये, तर त्यात उत्पन्न, वय आणि इतर निकषांमुळे वगळलेल्या नावांचाही यात समावेश आहे, असं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान सरकारचं हे स्पष्टीकरण विरोधकांना मान्य नाहीये। सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की निवडणुकीच्या काळात योग्य पडताळणी न करता घाईघाईने ही योजना राबवली गेली। 1.5 वर्षांनंतर सरकारला जाग आली की 80 लाख महिला अपात्र होत्या। हे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर सरकारची गंभीर सामूहिक विफलता आहे। त्यांचा मुद्दा सरळ आहे, जर या महिला अपात्र होत्या तर गेल्या 1.5 वर्षात त्यांना पैसे का दिले गेले? आणि याच मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून आपली भूमिका मांडली आहे। अग्रलेखात असं लिहिलंय की महिलांनी मासिक 1,500च्या बदल्यात या त्रिकुटास मतदान केलं। त्यांच्या मतांचा आकडा साधारण 1 कोटीने सुजला व हे लोक अशा भ्रष्ट पद्धतीने सत्तेवर आले। मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अपात्रतेचे बिंग फुटलंय असं त्या अग्रलेखात लिहिलंय। पुढे त्या अग्रलेखात असंही लिहिलंय की सरकार गेले 1.5 वर्ष या अपात्र लाभार्थ्यांना पैसे वाटत होतं। डिसेंबर 2024 पर्यंत सुमारे 17,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम अशा पद्धतीने वाटली गेली। हे पैसे काही सत्तेतल्या त्रिकुटाच्या खिशातले नाहीयेत। जर पैशांचं हे वाटप बेकायदेशीर आहे तर सरकारला त्याची वसुली तर करावीच लागेल। म्हणून आम्हाला वाटतं लाभार्थी ज्या अपात्र महिला आहेत त्या महिलांच्या पर्समधून ही वसुली करू नये, तर ज्यांनी पैशांची ही उधळपट्टी व अफरातफरी केली आहे त्यांच्याकडून ही उधळमाधळ वसूल केली पाहिजे। एक मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री या त्रिकुटाची चल अचल संपत्ती जप्त करणं गरजेचं आहे असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने एकच खळबळ उडवून दिली आहे। मात्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांची एकूण संपत्ती किती आहे हा विषय या मागणीमुळे चर्चेत आलाय। त्याच संदर्भातच आपण अधिक जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे एकूण 13.27 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे। त्यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रात ही माहिती जाहीर केली आहे। देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तिक संपत्ती 5.25 कोटी रुपये इतकी आहे। यापैकी चल संपत्ती 56.7 लाख रुपये इतकी असून अचल संपत्ती 4.68 कोटी रुपये इतकी आहे। आणि एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर 62 लाख रुपयांचं कर्ज आहे। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड यात कोणतीही थेट गुंतवणूक केलेली नाहीये। मात्र त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शेअर्स, बॉन्ड्स आणि म्युच्युअल फंड्स मध्ये तब्बल 5.63 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 450 ग्रॅम सोनं असून त्यांची अंदाजे किंमत 32.85 लाख रुपये इतकी आहे आणि अमृता फडणवीस यांच्याकडे 900 ग्रॅम सोनं असून या सोन्याची अंदाजे किंमत 65 लाख रुपये इतकी आहे। देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर कोणतीही स्वतःची 4 चाकी नाहीये। फडणवीस कुटुंबाकडे 1.27 कोटी रुपयांची शेतीची जमीन आहे। याशिवाय नागपूरमधील धरमपेठ या ठिकाणी निवासी इमारत आणि इतर निवासस्थानं मिळून कोट्यवधींची अचल संपत्ती त्यांच्या नावावर आहे।
पुढे जाणून घेऊयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे एकूण किती संपत्ती आहे. तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांची एकूण संपत्ती 37.68 कोटी रुपये इतकी आहे. 2019 ते 2024 या 5 वर्षात शिंदेच्या एकूण संपत्तीत सुमारे 26.11 कोटी रुपयांची वाढ झाली असून ही वाढ जवळपास तिप्पट आहे. एकनाथ शिंदेची वैयक्तिक संपत्ती सुमारे 14.83 कोटी रुपये इतकी आहे आणि यापैकी चल संपत्ती 1.44 कोटी रुपये असून अचल संपत्ती 13.38 कोटी रुपये इतकी आहे. तर लता शिंदेची वैयक्तिक संपत्ती सुमारे 22.85 कोटी रुपये इतकी आहे. शिंदे दाम्पत्यावर एकूण 15.28 कोटी रुपयांचं कर्ज आहे, ज्यात एकनाथ शिंदेकडे 7.92 लाख रुपयांचं तर लता शिंदेकडे 41 लाख रुपये किमतीचं सोन्याचे दागिने आहेत. ठाणे जिल्ह्यातील वागळे इस्टेट आणि इतर भागांमध्ये शिंदे दाम्पत्याची व्यावसायिक आणि निवासी घरं आहेत आणि त्यांच्याकडे विविध ठिकाणी शेत जमीन आणि बिगर शेती भूखंड देखील असल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. पण तुम्हाला सांगते, या तिघांमध्ये सर्वाधिक संपत्ती सुनेत्रा पवार यांची आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे सुमारे 127.59 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रात हे नमूद केलंय. यापैकी 30.30 कोटी रुपये चल संपत्ती असून अचल संपत्ती 97 कोटी रुपये इतकी आहे. सुनेत्रा पवारांवर त्यांच्यावर सुमारे 17.8 कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि सुनेत्रा पवारांकडे 35 किलो चांदीची भांडी व वस्तू असून त्यांची अंदाजे किंमत 25 लाख रुपये इतकी आहे. तसेच त्यांच्याकडे 1 किलो 30 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. सुनेत्रा पवारांकडील या सोन्याचं अंदाजे किंमत 51.84 लाख रुपये इतकी आहे. सुनेत्रा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 28 कॅरेटचे हिऱ्यांचे दागिने असल्याचं नमूद केलं असून त्यांची अंदाजे किंमत 24.5 लाख रुपये इतकी आहे. याशिवाय सुनेत्रा पवारांकडे 13 कोटींची शेतजमीन आहे, तसेच 37 कोटी रुपयांची कमर्शियल म्हणजेच बिगर शेती जमीन असून एकूण 35 कोटी रुपयांची घरं आहेत. सुनेत्रा यांच्या विविध बँकांमध्ये सुमारे 5.30 कोटी रुपये जमा आहेत आणि शेअर्स आणि बॉन्ड्स मध्ये 66 लाखांची गुंतवणूक आहे. सुनेत्रांकडे 86 लाखांची वाहनं आहेत. तसेच प्रतिज्ञापत्र सादर करताना आपल्याकडे 7,30,000 रुपये कॅश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. एकंदरीतच या तिन्ही नेत्यांची एकत्रित संपत्ती मोजली तर ती 178.54 कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान संजय राऊत यांनी मागणी केली आहे की लाडकी बहीण योजनेतील अफरातफरी प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत. मात्र सरकारने अजूनही या मागणीला थेट उत्तर दिलेलं नाहीये. त्यामुळे आता सरकार यावर काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.